वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा होती, त्यामध्ये जो 2024चा पेपर झाला होता, म्हणजे 2024चा पेपर होता 2 फेब्रुवारी 2025चा तो पेपर झाला होता. त्यामध्ये आलेले पॉलिटीचे म्हणजे राज्य व्यवस्थेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आज आपण अनालिसिस करणार आहोत. याआधी आपण बाकीचे सुद्धा PYQ घेतलेले आहेत, ते सुद्धा त्याच्या ज्या लिंक आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. शिवाय नोटिफिकेशन आणि अपडेटेड माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकतात. आणखी प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा असेल तर आपल्या चॅनलवर आपण पोस्ट या सेक्शन मध्ये दररोज नवनवीन जे काही सब्जेक्ट आहेत त्या संबंधित प्रश्न टाकत असतो. तेथे तुम्ही ते प्रश्न सोडवू शकता. ते वोट स्वरूपात असतात किंवा पोल स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतात. तर आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तिथे दिलेले असते. शिवाय तुम्हालाही काही प्रश्न विचारण्यात येतात. तर अशा प्रकारे एक कन्व्हर्सेशन आपण म्हणू शकतो, कम्युनिकेशन एक म्हणू शकतो, ते तिथे आपण करत असतो. तर अशा प्रकारे पोस्ट सेक्शन आहे तिथे तुम्ही पाहू शकता. शिवाय महत्वाच्या ज्या प्लेलिस्ट आहेत आपल्या मराठी व्याकरणची सिरीज आहे किंवा इतरत्रही ज्या आपण जे लेक्चर घेतलेले आहे पॉलिटीचे आहेत किंवा बाकीचे आपण बघतो पंचायत राज आहेत किंवा तुम्हाला भरपूर प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला भरपूर लेक्चर मिळतील. वन वर्ड सबस्टिट्यूशनची आपली एक सिरीज आहे, सिनोनॉम्सची सिरीज आहे आणि आयोगाने याआधी विचारलेले प्रश्न आहेत त्याची सिरीज आहे. तर त्या सगळ्या सिरीज तुम्ही पाहू शकता. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला लिंक मिळून जातील. याशिवाय ज्या लिंक आहेत त्या मी कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. आणि महत्वाची गोष्ट, येणारे जे काही लेक्चर आहेत अपडेटेड माहिती असेल त्याच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे बेल आयकॉन दाबा. आणि अशा प्रकारे तुम्हाला युट्यूब कडून ज्या नोटिफिकेशन येत असतात त्या तुम्हाला मिळून जातील. म्हणजे समोरचे लेक्चर जे येणार आहेत किंवा अपडेटेड पोस्ट या सेक्शनमध्ये जी काही माहिती असेल त्याच्या सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. ते प्रश्न तुमच्यापर्यंत आपोआप येतील जेव्हा तुम्ही नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला दाबाल. ठीक आहे. अशा प्रकारे काही माहिती मी तुम्हाला सांगितली. तर आजचा आपला मुख्य भाग कोणता आहे त्या भागाला आपण सुरुवात करूया. आजच्या भागामध्ये आज आपण पॉलिटीचे प्रश्न घेत आहोत आणि पॉलिटीच्या प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे? असा प्रश्न विचारलेला आहे. अनुसूची म्हणजेच परिशिष्ट सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. यावर आधारित हा प्रश्न आहे. ऑप्शन पाहू. ऑप्शन मध्ये काय काय सांगितलेलं आहे. पहिली अनुसूची, दुसरी अनुसूची, तिसरी अनुसूची आणि चौथी, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला शेड्यूल विचारलेले आहेत, म्हणजे परिशिष्ट विचारलेले आहेत. सुरुवातीला हा प्रश्न थोडक्यात समजून घेऊ, म्हणजे त्याचं उत्तर काय ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर डिटेल एक्सप्लेनेशन पाहू. तर इथे परिशिष्ट विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, कोणतं परिशिष्ट विचारलेलं आहे की कुठल्या परिशिष्टामध्ये म्हणजे अनुसूचीमध्ये किंवा शेड्यूलमध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर चौथी अनुसूची. आता हे सगळ्यांना माहितीच पाहिजे. एकूण टोटल किती अनुसूची आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये, आपल्या संविधानामध्ये आपल्याला एकूण 12 अनुसूची पाहायला मिळतात आणि प्रत्येक अनुसूचीबद्दल आता आपण डिटेल माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्या अनुसूचीमध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांचं राज्यक्षेत्र याबद्दल जी माहिती आहे ती आपल्याला कोणत्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळते, म्हणजे कलम 1 ते 4 तुम्ही असं म्हणू शकता, त्याबद्दलची माहिती आहे ती पहिल्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळते. ही अनुसूची आहे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये आपल्याला काही व्यक्ती आहेत म्हणजे त्यांचे जे काही भत्ते आहेत किंवा त्यांचे काही विशेषाधिकार आहेत किंवा त्यांच्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या आपल्याला दुसऱ्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळतात. आता यावर प्रश्न विचारला जातो हमखास, म्हणजे राष्ट्रपती आहेत, राज्याचे राज्यपाल आहे, लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, राज्यसभेचे सभापती आहेत किंवा उपसभापती आहेत, विधानसभांचे अध्यक्ष आहेत किंवा उपाध्यक्ष आहेत, तसंच विधान परिषदांचे सभापती आहेत किंवा उपसभापती आहेत, त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आणि भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहे. यांच्याबद्दल जी माहिती आहे ती आपल्याला दुसऱ्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळते. माहिती म्हणजे काय म्हटलं मी, विशेष जे काही भत्ते आहेत किंवा त्यांचे विशेष अधिकार आहेत त्या संबंधित तरतुदी आपल्याला दुसऱ्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळतात. मग यामध्ये महाधिवक्ता आहे किंवा महान्यायवादी यांचा समावेश झाला का? नाही. इथे उल्लेख केलेला आहे का? नाही. मात्र कॅग बद्दल सांगितलेले आहे, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याबद्दल इथे उल्लेख आहे. आणि बाकीच्या ज्या आपल्या विधानसभा आणि विधान परिषद आहे किंवा लोकसभा आणि राज्यसभा आहे त्याचे सभापती उपसभापती यांचा उल्लेख आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा समावेश आहे. इथे जिल्हा न्यायाधीशांचा समावेश आहे का? नाही. असं का सांगत आहे, कारण यावर आयोगाने आधी प्रश्न विचारलेले आहेत. तिसरी अनुसूची पाहू. तिसऱ्या अनुसूचीवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. PYQ मध्ये तुम्ही बघू शकता.
तिसऱ्या अनुसूचीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे की शपथ आणि त्यांची जी प्रतिज्ञा आहे, आपण म्हणतो प्रतिज्ञेचे नमुने आहेत, तिथे सांगण्यात आलेले आहे. मग ते प्रामुख्याने कोणाबद्दल सांगण्यात आलेले आहे? केंद्रीय मंत्री असतील किंवा संसदेच्या निवडणुकीला उभे असलेले उमेदवार असतील किंवा संसद सदस्य असतील, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक असतील, राज्याचे मंत्री असतील किंवा राज्य विधान मंडळाच्या निवडणुकीला उभे असणारे जे काही उमेदवार असतील, तसेच राज्य विधान मंडळाचे सदस्य असतील, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, यांच्याबद्दल जो काही म्हणजे त्यांची शपथविधी असते आणि त्यांच्याबद्दलची प्रतिज्ञा घेण्याचे जे काही नमुने आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे ती तिसऱ्या अनुसूचीमध्ये सांगितलेली आहे. म्हणजे तिसरी अनुसूची कशाबद्दल आहे? शपथ आणि प्रतिज्ञेचे नमुने याबद्दल आहे. आता ते तुम्हाला समजलं असेल. चौथी तर तुम्हाला समजलंच. ती अनुसूची आहे त्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद सांगण्यात आलेली आहे की एवढे एवढे राज्य आहे, त्याची लोकसंख्या एवढी एवढी आहे आणि ते एवढं रिप्रेझेंटेशन ते करू शकतात. राज्यसभेमध्ये आपण बघतो आता जवळजवळ सर्व राज्यांना राज्यसभेमध्ये स्थान आहे, मात्र काहीच केंद्रशासित प्रदेश आहे की त्यांना राज्यसभेमध्ये स्थान आपल्याला पाहायला मिळते, जसं दिल्ली आहे किंवा पद्दुचेरी आहे. बाकीच्या केंद्रशासित प्रदेशांना असं स्थान देण्यात आलेलं नाही, कारण त्यांची लोकसंख्या त्या प्रमाणात नाही, म्हणून त्यांचं स्थान तिथे नाही. आणि त्या संबंधित जर काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला कुठल्या शेड्यूलमध्ये बदल करावा लागतो? तर चौथ्या शेड्यूलमध्ये तुम्हाला बदल करावा लागतो. ठीक आहे, अशा प्रकारे चौथी अनुसूची याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता पाचवी अनुसूची काय सांगते की अनुसूचित क्षेत्र आहे, अनुसूचित जमाती आहे, यांचे प्रशासन आणि नियंत्रण याबाबतच्या तरतुदी पाचव्या अनुसूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सहावी अनुसूची काय सांगते? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी सहाव्या अनुसूचीमध्ये सांगितलेल्या आहेत. आता लक्षात ठेवा, कुठले स्टेट आहेत? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. आता आयोग काय करते? यामध्ये फसगत करते. मिझोरामच्या ठिकाणी एखादं दुसरं स्टेट देऊन देईल किंवा आसामच्या ठिकाणी हे चारही स्टेट तुम्हाला पाठ पाहिजे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम यामध्ये दोन वरून आहेत, मिझोराम आणि मेघालय, असं लक्षात ठेवा. आसाम आहे आणि त्रिपुरा आहे. आणि तुमची काही ट्रिक असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे, आता हे झाली सहावी अनुसूची. आता आपल्याला कोणती अनुसूची पाहिजे आहे? सातवी. सातव्या शेड्यूलमध्ये काय सांगितले? केंद्र व राज्य यांच्या अधिकारांच्या विभागणीविषयीचे जे काही म्हणजे त्याच्याशी संबंधित तीन सूची आहेत. तीन सूची कुठल्या? संघ सूची, राज्य सूची आणि संवर्ती सूची. याबद्दलची माहिती आपल्याला सातव्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळते. जसं आपण बघतो संघ सूची आहे. संघ सूचीमध्ये कोणाचा समावेश? केंद्राचा समावेश. राज्य सूचीमध्ये राज्याचे जे विषय असतील त्यांचा समावेश. समवर्तीमध्ये राज्य आणि केंद्र या दोन्हींचा समावेश असतो. अशा प्रकारे सातवी अनुसूची आहे, त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि त्याच्याशी संबंधित आर्टिकल कोणता आहे? 246. ठीक आहे, आता काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या. आता आठवी अनुसूची, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे प्रत्येक शेड्यूलवर प्रश्न पडलेला आहे, म्हणून प्रत्येक शेड्यूल खूप महत्वाचं आहे. शेड्यूलमध्ये काय सांगितलेलं आहे? घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची यादी सांगितलेली आहे. आता भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा राज्यघटना अस्तित्वात आली किंवा म्हणजे अंमलबजावणी आपण त्याची केली, तेव्हा 14च भाषा अस्तित्वात होत्या आणि आता सध्या त्यामध्ये ऍड करून एकूण 22 भाषा इतक्या झालेल्या आहेत. जेव्हा सुरुवातीला होते तेव्हा 14 होत्या, आता एक एक ऍड करत त्या 22 भाषांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय भाषा म्हणजे राष्ट्रीय भाषा ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. संविधानातील भाषा ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो की अधिकृत म्हणू शकता किंवा तुम्ही अभिजात भाषा, आणखी आपण बघतो अभिजात भाषा ही सुद्धा एक वेगळी कन्सेप्ट आहे. आता लेटेस्ट मध्ये अभिजात भाषेवर प्रश्न पडण्याचे 100% चान्सेस आहेत, कारण की लेटेस्ट मध्ये काय झालंय, अपडेट झालेली आहे. एकूण आपल्या भारतीय आता म्हणजे आपण बघतो की किती अभिजात भाषा यांना म्हणजे सुरुवातीला 5 अभिजात भाषा होत्या, 6 अभिजात भाषा होत्या आणि आता त्यामध्ये आणखी 5 भाषांचा समावेश झालेला आहे. म्हणजे टोटल आता 11 अभिजात भाषा आपल्याला पाहायला मिळतात. तर ही कन्सेप्ट वेगळी आहे आणि संविधानातील मूळ भाषा ही कन्सेप्ट वेगळी आहे, म्हणून तुम्ही याचा आणि याचा संबंध तसा पकडू नका. इथे आपण बघतो भारतीय घटनेने मान्यता दिलेल्या एकूण सुरुवातीला 14 भाषा होत्या, आता 22 झालेल्या आहे. मग त्यामध्ये कोणकोणत्या भाषांचा समावेश आहे? जसं 14 मध्ये आपण बघतो आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम आहे, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत आणि संथाली, सिंधी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू इत्यादी भाषांचा समावेश 14 भाषा होत्या ह्या सुरुवातीला. त्याच्यानंतर आपण बघतो याच्यामध्ये
21वी घटना दुरुस्ती झाली, त्यावेळेस सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला 1967 मध्ये. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती झाली 1992 मध्ये, त्यावेळेस कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषांचा समावेश करण्यात आला. 2003 मध्ये 92वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यावेळेस बोडो, डोगरी, मैथाली आणि संताली या भाषांचा समावेश करण्यात आला. आणि अशा प्रकारे एकूण ह्या किती भाषा झाल्या, तर 22 भाषा झाल्या. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न पडला की जर तुम्हाला शेड्यूलमध्ये एखाद्या म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये एखाद्या भाषेचा समावेश करायचा असेल तर त्याबाबत कोणत्या परिशिष्टामध्ये दुरुस्ती करण्यात येईल, तर 8वं परिशिष्ट आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल. ठीक आहे. अशा प्रकारे काही ऍडिशनल माहिती मी तुम्हाला सांगितली. मग आता पुढचं जे शेड्यूल आहे तुम्ही त्याला अनुसूची म्हणू शकता, तर ते पाहू. 9वी अनुसूची, ज्यामध्ये भूमी सुधारण किंवा जमीनदारी यासंबंधीचे जे काही कायदे होते, विनिमय म्हणजे काही नियम होते, ते विधिग्राह्य असल्याचे घोषित करण्यात आलेले आहे. आणि त्याच्यासाठी पहिली घटना दुरुस्ती म्हणजे पहिल्या घटना दुरुस्ती 99 ते समाविष्ट करण्यात आली होती. कधी? 1951 मध्ये. ही झाली 9वी अनुसूची. 10वी तर आपल्याला माहितीच आहे, पक्षांतरांच्या म्हणजे पक्षांतर होत होतं, आयाराम गयाराम अशी पद्धत चालू होती. कुठलाही म्हणजे कुठलेही आमदार खासदार कुठल्याही पक्षामध्ये पक्ष फोडून जात होते. त्याच्यानंतर त्यांना एक आळा बसवण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आला होता. कधी आला होता हा पक्षांतर बंदी कायदा? 1985 मध्ये आला होता. तुम्ही डिटेल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी ज्या काही तरतुदी आहे त्यासाठी एक घटना दुरुस्ती करण्यात आली होती. 52वी घटना दुरुस्ती कायदा होता 1985 चा. त्याच्या अंतर्गत पक्षांतरावर बंदी म्हणजे नियंत्रण करण्यात आले होतं. त्यासाठी ही माहिती कुठल्या शेड्यूलमध्ये पाहायला मिळते? 10व्या शेड्यूलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघतो 11वं शेड्यूल आहे आणि 12वं अतिशय महत्वाचं. पंचायत राज या दृष्टीने आपण बघतो 11वं शेड्यूल खूप महत्वाचं आहे. जसं पंचायत राजचे अधिकार आहेत, प्राधिकार आहेत, त्यांना जबाबदाऱ्या ज्या काही दिलेल्या आहेत, यासाठी कलम आहे. आर्टिकल कोणतं आहे? 243G म्हणू शकता तुम्ही. तर आणखी महत्वाची, याच्यासाठी कुठली घटना दुरुस्ती झाली? 73वी घटना दुरुस्ती झालेली आहे. म्हणून हे तुम्हाला पाठच पाहिजे. कधी झाली? इयर लक्षात ठेवा. 1992 मध्ये. लागू कधी झाली यावर सुद्धा प्रश्न पडतात, तर ते सुद्धा डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे. इथे मी तुम्हाला वरवर काही गोष्टी सांगत आहे. जसं यामध्ये किती विषयांचा समावेश आहे? 29 विषयांचा समावेश आहे. 11व्या शेड्यूलमध्ये ही माहिती दिलेली आहे. 12वं शेड्यूल आहे. 12व्या शेड्यूलमध्ये आपण बघतो कोणता आर्टिकल त्याच्याशी संबंधित आहे? 243 म्हणजे 243W लक्षात ठेवा. यामध्ये आपण बघतो नगरपालिकांचे अधिकार आहेत किंवा प्राधिकार आहेत, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्यासंबंधी माहिती दिली आहे. आणि यामध्ये एकूण किती विषय आहेत त्यासंबंधित यादी आहे, तर 18 बाबी आहेत, 18 विषय आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, यासाठी कुठली घटना दुरुस्ती झालेली आहे? 74वी घटना दुरुस्ती झाली आहे 1992लाच. आणि ते लागू कधी झाली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे मी तुम्हाला 12चे 12ही शेड्यूल सांगितले, अनुसूची सांगितले. या सांगण्यामागचा उद्देश की या प्रत्येक गोष्टीवर आधी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, PYQ आहे, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलपणे सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून एका प्रश्नातून तुमचा पूर्ण एरिया कव्हर होईल. ठीक आहे. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला आता समजला असेल. आयोगाने विचारलेला आता दुसरा प्रश्न पाहू. आपण कुठली एक्झाम पाहतो? तर ग्रुप बी म्हणजे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आहे, त्यामध्ये विचारले गेलेले हे राज्य व्यवस्थेचे म्हणजे पॉलिटीचे प्रश्न आहे, ते आपण पाहतो. यामध्ये आता दुसरा प्रश्न आहे पॉलिटीवर विचारण्यात आलेला की कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे? आता हे आपल्याला माहितीच पाहिजे. मी तुम्हाला जसं आत्ताच सांगितलं, शेड्यूल सांगितलं, त्यामध्ये त्याचा उल्लेख झालेलाच आहे. तर तुम्हाला त्याचं उत्तर आता आलंच असेल, लवकरच टिक झालं असेल. 73वी घटना दुरुस्ती. बरोबर आहे. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन न पाहता आपण डायरेक्ट उत्तर सांगितलं. जसं 61वी घटना दुरुस्ती आहे, 71वी आहे, 73वी आहे आणि 74वी आहे. बरोबर आहे. 73वी घटना दुरुस्ती, त्याचा संबंध येतो पंचायत राजशी, म्हणजे पंचायत राजाला म्हणजे ग्रामसभा त्याच्यामध्ये आली. आपण बघतो पंचायत राजमध्ये एकूण किती स्तर आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि जसं आपण बघतो की ग्राम पातळीवर ग्रामपंचायत आहे, नंतर मध्यम स्तर जो असतो म्हणजे गट पातळीवर पंचायत समिती आपल्याला पाहायला मिळते आणि जिल्हा स्तरावर आपल्याला जिल्हा परिषद पाहायला मिळते. अशा प्रकारे पंचायत राजचे प्रामुख्याने 3 स्तर आपल्याला पाहायला मिळतात. तर ही झाली काही ऍडिशनल माहिती. आता यामध्ये आपण बघतो घटना दुरुस्ती याबद्दल आपण जर बघितलं तर त्यामध्ये ती घटना दुरुस्ती 1992 मध्ये झाली. 11वी अनुसूची त्याच्याशी संबंधित आहे आणि त्यामध्ये 29 विषय यांचा समावेश आहे. आणि भाग कोणत्या भागाशी संबंधित आहे?
संबंधित आहे असं विचारलं तर संविधानातील भाग 9 यामध्ये त्याचा समावेश आहे. अशा प्रकारे ही काही ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगितली. आता बाकीच्या सुद्धा घटना दुरुस्ती आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. जसं 61वी घटना दुरुस्ती आहे ते कशाशी संबंधित आहे, तर मतदारांचं जे वय आहे ते 21 वरून 18 वर्ष करण्यासंबंधित जी घटना दुरुस्ती झाली होती ती 61वी घटना दुरुस्ती आहे, जे 1989 मध्ये झाली होती. हे तुम्हाला लक्षातच पाहिजे कारण यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे, जसं आपण बघितलं 8व्या परिशिष्टामध्ये म्हणजे 8व्या अनुसूचीमध्ये किंवा शेड्यूलमध्ये आपण बघतो त्यामध्ये भाषा याचा समावेश करण्याशी संबंधित आहे. तर 71व्या घटना दुरुस्तीने कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आला, तो कोकणी, मणिपुरी, नेपाळी या 3 भाषांचा समावेश 71व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला होता. आणि कोणत्या साली, साल लक्षात ठेवा 1992 या वर्षी 71व्या घटना दुरुस्तीने कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3च भाषेत लक्षात ठेवा यांचा समावेश करण्यात आला होता. त्याच्यानंतर 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे, 74वी घटना दुरुस्ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. आपण बघतो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं तर 73वी घटना दुरुस्ती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस 74वी घटना दुरुस्ती तुम्हाला लक्षात पाहिजे. तर त्याचा समावेश भाग 9A मध्ये आहे. भाग 9 आणि भाग 9A यामध्ये फरक आहे. भाग 9 मध्ये कशाचा समावेश, पंचायत राजचा म्हणजे ग्रामीण जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याचा समावेश भाग 9 मध्ये आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याचा समावेश आपण बघतो भाग 9A मध्ये आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय आहे तर समजा नगरपालिका आहे, महानगरपालिका यांचा समावेश होतो. आणि महत्वाची गोष्ट की यामध्ये जिल्हा नियोजन समिती आहे त्याचा सुद्धा समावेश किंवा ती स्थापना तुम्ही म्हणू शकता कोणत्या घटना दुरुस्तीने झाली आहे, तर ती सुद्धा 74व्या घटना दुरुस्तीने झालेली आहे. म्हणून लक्षात ठेवा. ऍडिशनल गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्या संबंधित कुठलं शेड्यूल आहे किंवा कुठलं परिशिष्ट आहे जे आपण आता आधीच बघितलं, 12वी अनुसूची आहे. तुम्ही शेड्यूल म्हणा, परिशिष्ट म्हणा किंवा अनुसूची म्हणा, एकच आहे. तर यामध्ये नगरपालिकांचे अधिकार, त्यांचे प्राधिकार आणि जबाबदाऱ्या याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि कोणतं कलम किंवा कोणतं आर्टिकल याच्याशी संबंधित आहे तर 243W हे आर्टिकल याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही माहिती मी तुम्हाला सांगितली. अशा प्रकारे हा प्रश्न इथे आपला कव्हर झाला. अनालिसिसचा अर्थच हा आहे की आपण पूर्ण डिटेल अनालिसिस करत आहोत जेणेकरून तुम्हाला एका प्रश्नातून तुमचे किती सारे प्रश्न सुटू शकतील. तर म्हणून म्हणत आहे की हे लेक्चर सिरीज अतिशय महत्वाची आहे. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा याबद्दल सांगा आणि त्यांना सुद्धा माहिती द्या. तर ठीक आहे. आता पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत, असा प्रश्न विचारलेला आहे. आता विधाने पाहू, त्याच्यानंतर ऑप्शन काय दिलेले त्याच्याकडे आपण जाऊ. विधाने आहे, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती. आणि दुसरं विधान आहे, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. तर अशा प्रकारे विधाने दिलेले आहेत. आणि ऑप्शन पाहू. फक्त म्हणजे 1 मध्ये सांगितलंय फक्त अ, 2 मध्ये सांगितलंय फक्त ब, 3 मध्ये सांगितलं अ आणि ब दोन्ही, आणि 4 मध्ये सांगितलेले वरीलपैकी कोणतंही नाही. तर यामध्ये आपलं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही सुद्धा. कारण स्वातंत्र्यानंतर तात्पुरती संसद विचारलेली आहे. पूर्ण जे काही संसदेची स्थापना झाली होती ते नाही विचारलं. तात्पुरती जी होती, जी संविधान सभा होती त्यालाच आपण तात्पुरती संसद बनवलं होतं आणि ती एक सदनी होती असं त्यांचं म्हणणं आहे. हे बरोबर आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की राज्यसभा सदस्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे तर बरोबर आहे. पण इथे ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये जर बघितलं तर पहिलं ऑप्शन आहे फक्त अ, दुसरं ऑप्शन आहे फक्त ब, आणि तिसरं ऑप्शन आहे अ आणि ब दोन्ही, आणि चौथं ऑप्शन आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं अ आणि ब दोन्ही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण बघतो पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं होतं, तात्पुरती संसद जी आहे त्यावेळेस जी संसद होती तिलाच संविधान सभा म्हणून घोषित करण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस लोकसभा हे कनिष्ठ सभागृह म्हणतो आपण त्याला, आणि वरिष्ठ सभागृह म्हणून आपण राज्यसभेला ओळखत असतो. परंतु असा काही प्रकार तिथं नव्हता. त्यामुळेच ती काय होते, ती एक सदनी होती. आणि दुसरं स्टेटमेंट आहे त्यामध्ये आपण बघतो की
एक्सप्लेनेशन जर आपण बघतो की भारतातील राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्ष आहे, 6 वर्ष आहे, बरोबर आहे. आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य काय होतात, निवृत्त होतात. त्याचप्रमाणे अमेरिकेत सुद्धा आहे, अमेरिकेचा जो सिनेटचा कार्यकाळ आहे तो 6 वर्षाचा आहे आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य काय होतात, त्यातून निवृत्त होत असतात किंवा निवडले जाऊ शकतात असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण बघतो जी काही कार्यकाळाची रचना आहे अमेरिकेत सुद्धा आणि आपल्या राज्यसभेची जी आहे ती रचना आणि अमेरिकेतील सिनेटची रचना कशी आहे, कार्यकाळाबाबतीत सारखी आहे. म्हणून हे स्टेटमेंट काय होते, बरोबर होते. इथे स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद एक सदनी होती आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ व अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर होतात. अशा प्रकारे या प्रश्नाचं अनालिसिस आपण बघितलं. आता समोरचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न आहे, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. इथे व्याख्या कुठल्या म्हणजे कुठल्या आर्टिकलमध्ये, अनुच्छेदामध्ये दिलेल्या आहेत असं विचारलेलं आहे. यामध्ये ऑप्शन आहेत अनुच्छेद 243, अनुच्छेद 244, अनुच्छेद 245, अनुच्छेद 242. म्हणजे आपण बघतो जवळजवळ सारखेच आर्टिकल त्यांनी दिलेले आहेत. तर आपल्याला हे माहितीच असते कारण अनुच्छेद 243 आहे ते पंचायत राज संबंधित आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पंचायत राज संबंधी आपण बघतो, मी जसं तुम्हाला सांगितलं की 11वी अनुसूची त्याच्याशी संबंधित आहे. त्यामध्ये 29 विषयांचा समावेश आहे. याचा समावेश भाग 9 मध्ये आहे पंचायत राजचा. आणि यासाठी कोणती घटना दुरुस्ती झालेली आहे तर 73वी घटना दुरुस्ती झाली आहे. आणि ती घटना दुरुस्ती कोणत्या साली झाली, 1972 साली झाली. अशा प्रकारे काही अधिकची माहिती मी तुम्हाला याबद्दल सांगितली. आता आर्टिकल आहेत, महत्वाचे आर्टिकल आपले पाठच असले पाहिजे. तुम्हाला जर महत्वाचे आर्टिकल कुठले आहेत हे जर माहिती नसेल किंवा माहिती पाहिजे असेल तर तसं आपण लेक्चर सुद्धा आपल्या चॅनलला अपलोड करू. तर हा प्रश्न आपण अनालिसिस केला. आता समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 55 क्रमांक आहे. तर बघा, सध्या पहिलं खालील विधाने लक्षात घ्या असा प्रश्न आहे. त्यामध्ये स्टेटमेंट दिलेले आहे आणि नंतर ऑप्शन आहेत. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट आहे त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आला. असे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. यापैकी आपल्याला योग्य विधान आणि विधाने ओळखायची आहेत. तर ऑप्शन दिलेले आहेत फक्त ए, फक्त दुसरं ऑप्शन आहे फक्त बी, तिसरं ऑप्शन आहे ए आणि बी आणि चौथं ऑप्शन आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपण बघतो यामध्ये ऑप्शन ए हे करेक्ट आहे. आता ए हे कसं करेक्ट आहे मी तुम्हाला परत वाचून दाखवते. सध्या भारतामध्ये त्याचं आपण थोडक्यात अनालिसिस करू. आता सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला लेक्चर घेताना सांगितलं, ज्या वेळेस मी तुम्हाला परिशिष्ट सांगितले, मग इतके डिटेल परिशिष्ट सांगण्यामागे हाच उद्देश होता कारण यावर परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत. जर एकाच पेपरमध्ये आपण बघतो ग्रुप बी च्या या 2024च्या पेपरमध्ये परिशिष्टांवर 2-3 प्रश्न जवळजवळ आपल्याला सुटतात आणि त्याच्या आजूबाजूची माहिती घेतली तर जवळजवळ 3 ते 4 प्रश्न आपले सुटतात. तर परिशिष्ट आपण डिटेलपणे का केले पाहिजेत, तर याचं तुम्हाला मिनिंग इथे समजते. तर आपण इथे बघतो की पहिलं जे स्टेटमेंट आहे, सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. तर हे स्टेटमेंट कसं आहे, अगदी बरोबर आहे. स्टेटमेंट आहे त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती अधिनियम. इथं 92वी घटना दुरुस्ती अधिनियम होता का, नाही. कोणता घटना दुरुस्ती अधिनियम होता तर 71वी घटना दुरुस्ती अधिनियम होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी काय होतं तर कोणतं इयर होतं, कोणत्या साली झाली, 1992ला झाली वाटली असती, पण इथे आयोगाने फसगत केलेली आहे. 1992 साली ती झालेली आहे, 92वी घटना दुरुस्ती नाही. त्यासाठी 71वी घटना दुरुस्ती केलेली आहे. आणि त्यामध्ये कोकणी आणि नेपाळीच नाही तर कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी अशा 3 भाषांचा समावेश केलेला आहे. म्हणून ही माहिती तुम्हाला पाहिजेच. म्हणून हे स्टेटमेंट काय होते, चुकीचं होते आणि पहिलं स्टेटमेंट बरोबर होते. अशा प्रकारे फक्त इथे हे विधान बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाच्या उत्तरापैकी ऑप्शन 1 हे क्रमांक म्हणजे ऑप्शन 1 क्रमांक फक्त हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, समजलं. तर अशा प्रकारे आणि आणखी ऍडिशनल माहिती जसं मी तुम्हाला सांगितलं की 21वी घटना दुरुस्ती झाली होती 1967 मध्ये, त्यामध्ये सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. ज्या वेळेस 2003 मध्ये 92वी घटना दुरुस्ती झाली होती त्यावेळेस बोडो, डोगरी, मैथाली आणि संथाली अशा भाषांचा समावेश करण्यात आलेला होता. समजलं. अशा प्रकारे आपण बघतो की सुरुवातीला 14 भाषा आणि त्याच्यानंतर बाकीच्या ह्या भाषा ऍड करण्यात आल्या.
सुरुवातीला आपण बघतो 14 भाषा होत्या आणि त्याच्यामध्ये 8 भाषांचा भर पडून एकूण संख्या किती झाली? 22 झाली. तर मग आता समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या रिकाम्या जागा या अनुच्छेदात आहे. अनुच्छेद विचारलेला आहे म्हणजे आर्टिकल विचारलेला आहे. वारंवार सांगते, वन लाईनर क्वेश्चन असतात. ग्रुप बी मध्ये जास्त वेळ नसतो, 1 तासाचा पेपर असतो, 100 प्रश्न सोडवायचे असतात. जास्तीत जास्त चान्सेस हे वन लाईनरचे असतात. आर्टिकल तुमचे पाठच पाहिजेत, कारण पटापट उत्तर आपण तेवढा वेळ वाचून बाकीच्या प्रश्नांना वेळ देऊ शकतो. म्हणून आर्टिकल आपल्याला महत्वाचे आर्टिकल आपले पाठच पाहिजे. तर यामध्ये आपण बघतो की ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय कोणत्या आर्टिकल मध्ये सांगितलेला आहे ते आपण बघतो. यामध्ये ऑप्शन आहेत अनुच्छेद 39, अनुच्छेद 40, अनुच्छेद 42, अनुच्छेद 41. आता हे 2 पाठच असायला पाहिजे. अनुच्छेद 40 हे ग्रामपंचायतीचे संघटन याच्याशी रिलेटेड आहे. अनुच्छेद 40 चा समावेश कशामध्ये आहे? डीपीएसपी मध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे तुम्ही त्याला मार्गदर्शक तत्वे असं आपण त्याला म्हणतो. मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर भाग 4 मध्ये याचा समाविष्ट आहे. ते न्यायप्रविष्ट नाहीत. ज्याप्रमाणे मूलभूत हक्क आहेत ते भाग 3 मध्ये दिलेले आहेत आणि ते न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे आपले जर मूलभूत हक्क डावलले गेले तर आपण न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो. तर मला सांगा, तुमच्यासाठी प्रश्न आहे, जर तुम्ही सुप्रीम कोर्टात तुमचे मूलभूत हक्क डावलले जात असतील तर तुम्ही न्याय मागण्यासाठी गेले तर त्या संबंधित आर्टिकल कुठले आहे? आणि त्या संबंधित आपण बघतो उच्च न्यायालयामध्ये जर तुम्ही तुमचे मूलभूत हक्क डावलले गेले असतील आणि त्या संदर्भात तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर तुम्हाला मूलभूत उच्च न्यायालयामध्ये जायचंय, तर त्यासाठी कुठला आर्टिकल आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही तिथे धाव घेऊ शकता किंवा दाद मागू शकता. तर ते आर्टिकल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. तर आपण इथे बघतो, मी तुम्हाला सांगितलं डीपीएसपी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे मार्गदर्शक तत्व. यामध्ये सांगताना सांगितलं की ते न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे तुम्हाला न्यायालयात याचं उल्लंघन झालं तर न्यायालयात तुम्हाला दाद मागता येऊ शकत नाही. महत्वाची गोष्ट की मार्गदर्शक तत्वांचं काम काय आहे? मग सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि यामध्ये काय आहे तर हे नैतिक आणि राजकीय आहे. महत्वाची गोष्ट, याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज असते आणि न्यायव्यवस्था मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करणाऱ्याला कायद्याचा घटनाविरोधी म्हणून घोषित करू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण बघतो की मूलभूत हक्क जर डावलले गेले, त्याचं जर उल्लंघन झालं मूलभूत हक्कांचं, तर घटनाविरोधी गोष्ट केली म्हणून मूलभूत हक्कांच्या बाबतीत तशी तरतूद आहे. मात्र तशी तरतूद आपल्याला मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. आता ही झाली ऍडिशनल माहिती जे मी तुम्हाला सांगितली. बाकीच्या गोष्टींचं सुद्धा अनालिसिस करू. यामध्ये अनुच्छेद 39 आहे, अनुच्छेद 42 आहे आणि अनुच्छेद 41 आहे. आता अनुच्छेद 39 मध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते, कारण याआधी प्रश्न पडलेले आहेत प्रिलिम्सला. अनुच्छेद 39च्या बाबतीत आपण बघितले तर अनुच्छेद 39 आहे आणि 39A आहे. 39A मध्ये सर्वांना समान न्याय व गरिबांना मोफत कायदेविषयक हमी हे सांगितलेले आहे, जे 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे. आणि अनुच्छेद 39 मध्ये एकूण आपल्याला ABCDEF अशा प्रकारे मार्गदर्शक तत्वे सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपण बघतो अनुच्छेद 39A आहे, त्यामध्ये सांगितले आहे स्त्री व पुरुषांना पुरेसे उपजीविकेचे साधने मिळवण्याचा समान अधिकार आहे. 39B मध्ये सांगितलेले आहे भौतिक साधनांचे न्यायिक वितरण. C मध्ये सांगितलेले आहे संपत्ती व उत्पादन साधनांचे सामूहिक हितास बाधक ठरेल असे केंद्रीकरण नको. आणि डी मध्ये सांगितले आहे स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन. जसं आपण बघतो पुरुषांना आणि स्त्रियांना वेगवेगळ्या वेतन श्रेणी असते. साहजिक आपण म्हणजे सहसा आपण बघतो पुरुषांना जास्त वेतन आणि महिलांना कमी वेतन असते. यासाठी हे जे आहेत मार्गदर्शक तत्वे आहे की स्त्रियांना आणि पुरुषांना समान वेतन भेटायला पाहिजे. पुढे आपण बघतो अनुच्छेद 39E आहे, त्यामध्ये सांगितले स्त्री व पुरुष कामगारांच्या आरोग्य व ताकद तसेच बालकांचे कोवळे वय याचा दुरुपयोग होऊ नये, तसेच नागरिकात वय ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पडू नये. बऱ्याच वेळा आपण बघतो की लहान वयामध्ये बालमजुरी मुलांना करावी लागते. यासाठी हे मार्गदर्शक तत्व आहे. त्याच्या संबंधी म्हणजे त्यांच्या आरोग्याला बाधक होईल किंवा त्यांच्या ताकद म्हणजे त्यांचं वय काय आणि ते काय काम करतात याच्यामध्ये तफावत निर्माण होऊ नये, यासाठी हे महत्वाचं मार्गदर्शक तत्व आपल्याला पाहायला मिळते. 39F मध्ये सांगितले बालके व युवक यांना शोषणापासून नैतिक व भौतिक उपेक्षांपासून संरक्षण दिले जावे. आणि हे 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये हे मार्गदर्शक तत्व ऍड करण्यात आलं. अशा प्रकारे मार्गदर्शक तत्वे 39 कलम यामध्ये दिलेले आहेत ते आपण बघितले. ही एक आर्टिकल आपलं इथं राहिलं अनुच्छेद 42. अनुच्छेद 42 मध्ये काय सांगितलेलं आहे
तर कामाचे न्याय व मानवी स्थिती व प्रसूती विषयक सहाय्य कलम 42 मध्ये सांगितलेले आहे, म्हणजे अनुच्छेद 42 मध्ये सांगितलेले आहे. तसंच अनुच्छेद 41च्या बाबतीत आपण बघितलं कामाचा, शिक्षणाचा किंवा विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार आहे, तो सांगण्यात आलेला आहे. म्हणजे काम करण्याचा अधिकार किंवा राज्य संस्थांमध्ये आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून उपलब्ध करून देईल असं अधिकार तिथे सांगितलेला आहे. अशा प्रकारे हे बाकीचे सुद्धा अनुच्छेद आपण बघितले. मग आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे की मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे. आता हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता भाषा या टॉपिकशी रिलेटेड हा आहे, म्हणून सहसा सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलंच असेल, भाषा समस्या. कारण आपण बघतो यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत की कर समस्या, सांप्रदायिक समस्या, भाषा समस्या वरीलपैकी नाही. तर हा जो आहे प्रामुख्याने भाषा समस्या याच्याशी रिलेटेड आहे. मग आता या प्रश्नाचं डिटेल अनालिसिस करू. तर आपण बघतो मुन्शी अय्यंगार सूत्र, मी जसं तुम्हाला सांगितलं, भारतीय संविधानातील भाषा धोरणाशी संबंध इथे आपल्याला पाहायला मिळतो. संविधानामध्ये काय झालं होतं, पार्श्वभूमी जर तुम्हाला सांगितली, इतिहास जर सांगितला, त्यामध्ये आपण बघतो संविधान सभेत राष्ट्रीय भाषा ठरवण्याबाबत मोठा वाद झाला होता आणि काही जणांना असं वाटत होतं की हिंदी राष्ट्रभाषा व्हायला पाहिजे, तर काहींना असं वाटत होतं की इंग्रजी ही राष्ट्रभाषा व्हायला पाहिजे. कारण इंग्रज त्यावेळेस जेव्हा आपलं संविधान तयार करणं सुरू होतं त्यावेळेस काय होतं, त्याआधी ब्रिटिश होते, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इंग्रज जे काही वरिष्ठ लोक होते, वरिष्ठ म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता जे प्रामुख्याने नेते मंडळी होते, त्या सगळ्यांना इंग्लिश यायची आणि बाकीच्यांना पण इंग्लिश रुजलेली होती, कारण ब्रिटिश हे होते, त्यांचं वर्चस्व होतं आणि त्यामुळे इंग्लिश ही भाषा त्यावेळेस कॉमन झाली होती, कॉमन पैकीच एक होती. मग बऱ्याच जणांना वाटत होतं की हिंदी ही राष्ट्रभाषा पाहिजे आणि बऱ्याच जण काहींना वाटत होतं की इंग्रजी ही राष्ट्रभाषा पाहिजे. तर अशा प्रकारे वाद झाला होता. हा तणावाला तोडगा म्हणून कन्हैयालाल मुन्शी, म्हणजे मुन्शी अय्यंगार, मी तुम्हाला सांगते, कन्हैयालाल मुन्शी होते आणि गोपाळ स्वामी अय्यंगार होते. हे एकत्रितपणे त्यांनी एक सूत्र मांडलं आणि या सूत्रालाच आपण काय म्हणतो, मुन्शी अय्यंगार सूत्र किंवा फॉर्म्युला असं म्हणतो. आता यामध्ये नेमकं काय पॉइंट होते ते आपण बघणार आहोत. देवनागरी लिपीतली हिंदी ही संघाची राजभाषा म्हणजे ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन असेल असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या पॉइंटमध्ये दुसरा पॉइंट होता की इंग्रजी भाषा राजभाषेबरोबरच 15 वर्षे म्हणजे 1965 पर्यंत अधिकृत भाषा म्हणून वापरली जाईल. या कालावधीत दोन्ही भाषा इंग्रजी आणि हिंदी अधिकृत कामासाठी वापरल्या जातील असं त्यांच्या सूत्रामध्ये लिहिलेलं होतं आणि देवनागरी अंक पद्धती अधिकृत असेल असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु आवश्यकतेनुसार आंतरराष्ट्रीय अंक पद्धती, जसं आपण 0, 1, 2, 3, 4 असं म्हणतो ना, हे सुद्धा वापरता येईल अशा प्रकारे मुन्शी अय्यंगार सूत्रामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे 1965 पर्यंतच ही अट होती. तर आपण बघतो त्याचा परिणाम काय झाला की हे सूत्र स्वीकारल्यामुळे संविधानामध्ये अनुच्छेद 343 अस्तित्वात आलं. म्हणजे हे अनुच्छेद म्हणजेच काय, आर्टिकल म्हणू शकता तुम्ही, कलम म्हणू शकता. कलम कोणती, 343 हे अस्तित्वात आलं. त्यामुळे हिंदी ही राजभाषा ठरली. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. राजभाषा, राष्ट्रीय भाषा, अभिजात भाषा या सर्वांमध्ये काय तफावत आहे, अंतर आहे, तर ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. पण आता मी काय सांगितलं तुम्हाला, हिंदी ही राजभाषा ठरली पण इंग्रजीला संक्रमण काळासाठी मान्यता मिळाली. संक्रमण काळ मी तुम्हाला सांगितलं होतं 1965 पर्यंत. म्हणजे 1965च्या नंतर हिंदी सक्तीने लागू करण्याचा प्रयत्न झाला, पण दक्षिण भारतामध्ये विरोध झाल्याने इंग्रजीला आजही सह अधिकृत दर्जा प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे डिटेल एक्सप्लेनेशन आपण याचं बघितलं. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये जर याची समरी सांगितली तर असं होऊ शकते की मुन्शी अय्यंगार सूत्रामुळे हिंदीला राजभाषेचा दर्जा मिळाला पण इंग्रजीलाही व्यवहारामध्ये अधिकृत भाषेचा दर्जा कायम राहिला. अशा प्रकारे हे जे मुन्शी अय्यंगार सूत्र होतं ते भारतीय संविधानामध्ये भाषा धोरणाशी रिलेटेड होतं. आता तुम्हाला डिटेलपणे समजलं असेल. तुम्हाला काय सांगितलं होतं, राष्ट्रीय भाषा, राजभाषा, अधिकृत भाषा, अभिजात भाषा या सगळ्यांमध्ये फरक आहे. आता अभिजात भाषा याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे, कारण अभिजात भाषा यावर हमखास प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तर मी तुम्हाला शेवटी डिटेलपणे सांगणार आहे त्याबद्दल. तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला एक जीएस म्हणून किंवा जनरल नॉलेज म्हणून की आपल्या भारताची राष्ट्रीय भाषा काय, तर लक्षात ठेवा आपल्या भारताची कोणतीही राष्ट्रीय भाषा नाही, ना हिंदी, ना मराठी, ना इंग्रजी, कुठलीही नाही. संविधानामध्ये कुठल्याही भाषेला असं विशेष स्थान दिलेलं नाही. म्हणून राष्ट्रीय भाषा ही राष्ट्रीय ओळख, संस्कृतीचं ऐक्य, सार्वभौमत्व यांच्या भावना व्यक्त करत असते
आणि जी सरकारने आपण बघतो अधिकृतरित्या किंवा संविधानानुसार ती निश्चित असायला पाहिजे, पण तशी भाषा अस्तित्वात नाही. कारण आपण बघतो प्रत्येक स्टेटमध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि पूर्ण जर आपण विचार केला तर अशी सर्वसमावेशक अशी भाषा नाही. कुठे इंग्रजीचा वापर होतो, कुठे हिंदीचा वापर होतो, कुठे मल्याळम, तर कुठे संस्कृत, तर कुठे आपण बघतो मराठी, तर कुठे राजस्थानी, गुजराती, बिहारी, वेगवेगळ्या भाषा आहेत. वेगवेगळ्या प्रांतामध्ये प्रत्येक 10 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला वेगवेगळी भाषा, बोलीभाषा सुद्धा पाहायला मिळतात. तर आपली अशी काही एक राष्ट्रीय भाषा नाही. मग आता भाषा आहे तरी कोणती, तर ऑफिशियल लँग्वेज आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे अधिकृत भाषा आपण त्याला म्हणू शकतो. अधिकृत भाषा म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं, मुन्शी अय्यंगार सूत्रामध्ये हिंदी भाषेचा वापर सांगितलेला होता. तर हिंदी जे आपली प्रमुख अधिकृत भाषा आहे आणि इंग्रजीला सह अधिकृत भाषेचं अस्तित्व मिळालेलं आहे. तर ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला अधिकृत भाषा समजली असेल, म्हणजे त्याला ऑफिशियल लँग्वेज आपण असं म्हणतो, ज्यातून आपले सगळे व्यवहार चालतात. आपल्या भारतातील व्यवहार दोन भाषांमध्ये चालतात, प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी. तुम्ही असं म्हणू शकता, हिंदीला देवनागरी लिपीत संघाची प्रमुख ऑफिशियल राजभाषा आणि इंग्रजीला असोसिएट ऑफिशियल लँग्वेज म्हणजे सह अधिकृत भाषा म्हणू शकता. याशिवाय आता तुम्हाला आणखी एक भाषा सांगते, जसं आपल्या संविधानामध्ये ज्या भाषा आहेत त्यांना संविधानिक भाषा म्हणतात. कसं, तर त्या ज्या 8व्या शेड्यूलमध्ये सांगितलेल्या आहेत, एकूण किती भाषा आहेत, त्या 22 भाषा आहेत. त्याला शेड्यूल लँग्वेज सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे. आणि आता राहिलेला प्रश्न आहे अभिजात भाषा. आता आपल्या भारतामध्ये एकूण टोटल किती अभिजात भाषा आहेत? 11 आहेत. सुरुवातीला त्या 6 होत्या आणि आता नवीन 5 भाषा ऍड झालेल्या आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन शेवटी मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. तर मग आता पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे. निर्वाचन आयोगाबद्दल म्हणजे निवडणूक आयोगाबद्दल हा प्रश्न आहे. यामध्ये ऑप्शन आहेत अनुच्छेद 368, अनुच्छेद 256, अनुच्छेद 324 आणि अनुच्छेद 150. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आले असेल. जसं आर्टिकलच खूप जास्त विचारलेले आहेत, मी आर्टिकलवर वाटल्यास तुम्हाला एक सेपरेट लेक्चर टाकून देईल. ठीक आहे, यामध्ये आपण बघतो अनुच्छेद 324 आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हे सर्वांना माहितीच असेल की 25 जानेवारी 1950 हा दिवस होता, बरोबर आहे. त्यावेळेस काय झालंय, निवडणूक आयोगाची म्हणजे निर्वाचन आयोगाची काय झाली, तर स्थापना झाली असं तुम्ही म्हणू शकता. हा निवडणूक आयोग आहे नेमका कुठल्या निवडणुका घेत असतो, तर बघा प्रत्येक स्टेटमध्ये त्याचा एक निवडणूक आयोग असतो आणि तसंच आपण बघतो की भारतासाठी, संपूर्ण भारतासाठी एक निवडणूक आयोग आहे. मग भारतासाठी निवडणूक आयोग आहे, तर तो निवडणूक आयोग नेमका निवडणुका कोणत्या घेत असतो, जसं आपण बघतो त्यामध्ये लोकसभा, राज्यसभा, विधानसभांच्या आणि विधान परिषदांच्या निवडणुका कोण घेत असतो, तर निवडणूक आयोग घेत असतो. याशिवाय राष्ट्रपती आहे आणि उपराष्ट्रपती आहे यांच्या सुद्धा निवडणुका ज्या होतात त्या निवडणुका निर्वाचन आयोग म्हणजे भारताचा निर्वाचन आयोग घेत असतो. मात्र राज्याचा निर्वाचन आयोग काय करतो, मग राज्याचा निर्वाचन आयोग कोणत्या निवडणुका घेत असतो हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर बघा, जसं मी भारताचं सांगितलं, भारताचा निर्वाचन आयोग विधानसभा आणि विधान परिषदांच्या सुद्धा निवडणुका घेतो. मग राज्यातील निवडणूक आयोग आहे तो कोणाच्या निवडणुका घेतो आणि त्या संबंधित कुठलं आर्टिकल आहे हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण काय केलं, अनालिसिस केलं. आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या, यावर प्रश्न विचारलेला आहे. आता पहिल्या ज्या घटना असतात, पहिले जे काही प्रमुख असतात, अध्यक्ष असतात, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजेच. तर इथे निर्वाचन आयोगाबद्दल विचारलेला प्रश्न आहे आणि प्रश्न खूप जुना आहे. बऱ्याच वेळा हा प्रश्न रिपीट सुद्धा झालेला आहे आणि विचारला सुद्धा गेलेला आहे. तर बघा, यामध्ये आपण ऑप्शन बघितले तर स्वरूपा राणी, दुसरं ऑप्शन आहे VS रमादेवी, तिसरं ऑप्शन आहे कमला नेहरू आणि चौथं ऑप्शन आहे जयललिता. तर याचं उत्तर आहे VS रमादेवी. काय आहे, VS रमादेवी. आता मी तुम्हाला निवडणूक आयोग आहे, निर्वाचन आयोग आहे याबद्दल थोडक्यात डिटेल माहिती सांगते. तर बघा, जसं आपण बघतो की निर्वाचन आयोगाची स्थापना मी तुम्हाला याआधी सांगितलं 1950 मध्ये झाली. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण पाळत असतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न कशाबद्दल विचारलेला आहे, मुख्य निर्वाचन आयुक्त आहेत त्यांच्याबद्दल विचारलेला आहे. तर बघा, गोष्ट आहे 1989 ची. त्यावेळेस काय होतं, एकच CEC म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर आपण म्हणू शकतो ते होते. त्याच्यानंतर काय झालं, तेव्हापासून थोडं चेंज झालं. म्हणजे 1989 पासून एक मुख्य
जे आहेत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि त्यांना सोबत 2 निर्वाचन आयुक्त निवडण्यात आले. म्हणजे तुम्ही त्याला इलेक्शन कमिशनर असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये अतिरिक्त पण निवडले जाऊ शकतात. आता ते राष्ट्रपतीच्या मर्जीवर आहे. तर राष्ट्रपती कशा पद्धतीने म्हणजे त्यांना अतिरिक्त घेऊ शकतात का, तर ते राष्ट्रपती सांगतील. आपण बघतो यामध्ये त्यांचे वयोमर्यादा किती सांगितलेली, 6 ते 65 वर्षे. यापैकी जे आधी होईल तेवढी त्यांची म्हणजे तेवढा त्यांचा कार्यकाळ असतो. आता आणखी महत्वाची गोष्ट यामध्ये आपण बघतो, निवडणूक आयोगाबद्दल आपण जर बघितलं तर कुठले आर्टिकल आहे, 324 ते 329 या दरम्यान निवडणूक आयोगाबद्दल तरतुदी राज्यघटनेमध्ये सांगितलेल्या आहेत. निवडणूक आयोगाचं जर आपण मुख्यालय बघितलं तर ते कुठे आहे, दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणखी महत्वाची गोष्ट की यामध्ये आपल्याला विचारलं की पहिल्या महिला कुठल्या आहेत, तर आपण VS रमादेवी असं म्हटलं, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर निघालं. तसंच पहिले निवडणूक आयुक्त कोण होते, जसं सुकुमार सेन आहेत ते पहिले निवडणूक आयुक्त हे होते. आणि आता सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर बघा, मी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याबद्दल विचारत आहे. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. मुख्य निवडणूक आयुक्त महिला जर आपण बघितलं VS रमादेवी ह्या होत्या. तर आता सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत त्यावर हमखास प्रश्न असतो. आणि ऑप्शन मधून तुम्हाला एलिमिनेट करून तुम्ही इतरत्र जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा सोडवू शकता. UGCचे अध्यक्ष आहेत किंवा निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत किंवा पूर्ण ज्या काही घटनात्मक संस्था आहेत किंवा बिगर घटनात्मक संस्था आहेत त्यांचे जे अध्यक्ष आणि अध्यक्ष आहेत, पहिल्या घटना तर तुम्हाला पाठच पाहिजेत. तर त्या सगळ्या तुम्ही पाठ करून ठेवा किंवा एक नोट्स काढून ठेवा आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता त्याआधी तुम्ही ते रिव्हिजन करू शकता. त्यावर हमखास प्रश्न असतो अध्यक्षांच्या बाबतीत. तर इथे तुम्हाला काय विचारला प्रश्न की मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत सध्याचे, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे आपण भारतीय निवडणूक आयोग आहे त्याबद्दल माहिती बघितली. मग आता समोरचा प्रश्न पाहू, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. आता राज्य विधिमंडळावर प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला राज्य विधिमंडळाबाबत डिटेल माहिती पाहिजे, कारण की ग्रुप बी एक्झाम आहे, महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. सो इन्फॉर्मेशन हवी म्हणजे पाहिजे. ठीक आहे. यामध्ये ऑप्शन आहेत अनुच्छेद 22, अनुच्छेद 168, अनुच्छेद 380 आणि अनुच्छेद 25. आता साहजिक गोष्ट आहे, राज्य, आता तुम्ही एलिमिनेशन कशी मेथड वापरावी हे तुम्हाला ट्रिक सांगते. यामध्ये काय सांगितलं, अनुच्छेद 22 आहे. आता तुम्हाला माहित पाहिजे अनुच्छेद 22 मूलभूत हक्कांमध्ये येते आणि त्याचा संबंध आणि तो भाग झाला 3 मध्ये. आता इथे आपल्याला राज्यघटनेतील राज्य विधिमंडळाशी संबंधित प्रश्न विचारलाय, म्हणून यामध्ये 22 आर्टिकल येणार आणि अनुच्छेद 25 सुद्धा येणार नाही आणि 380 सुद्धा येणार नाही आणि उरलं ऑप्शन काय, अनुच्छेद 168 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हे झाले ट्रिक किंवा एलिमिनेशन मेथडने तुम्ही तुम्ही गेले. आता तुम्हाला काय करायचंय, नॉलेजने जायचंय. नॉलेजने सोडायचा असेल प्रश्न तर आपण आता डिटेलपणे अनालिसिस करू. या प्रश्नाचं उत्तर 168 आहे, त्याच्या संबंधित माहिती घेऊ. तर आपण बघतो राज्यातील विधिमंडळाची रचना जेव्हा आपण बघतो, विधिमंडळ यामध्ये आपण बघतो विधानसभा आहे किंवा विधान परिषद आहे, या 2 सभांचा यामध्ये समावेश होतो. राज्य विधानसभा हे त्याचं इयर म्हणजे त्याचा सरासरी आपण वर्षाचा कार्यकाळ असतो आणि राज्य विधान परिषद मात्र स्थायी असते. राज्य विधानसभा यासाठी 170 हे आर्टिकल आहे, तर राज्य विधान परिषद यासंबंधी 171 हे आर्टिकल आहे. राज्य विधानसभांमध्ये जास्तीत जास्त 500 एवढी सदस्य संख्या, महत्तम सदस्य संख्या असू शकते आणि कमीत कमी म्हणजे किमान तुम्ही म्हणू शकता 60. पण याला सुद्धा अपवाद आहे, जसं राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते असते. आता राज्याची लोकसंख्या समजा खूप कमी असेल तर तिथे एवढी संख्या भरणार नाही, तर आपण बघतो याला अपवाद आहे. जसं गोवामध्ये 40 संख्या आहे, मिझोरममध्ये 40 आहे, सिक्कीम मध्ये 32 आहे, तर काही अपवाद सुद्धा आहे. तर आता सर्वाधिक विचारली तर उत्तर प्रदेशमध्ये 403 एवढी सदस्य संख्या आपल्याला पाहायला मिळते. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत सदस्य संख्या, 288 हे तुम्हाला माहितीच पाहिजे. अशा प्रकारे मी तुम्हाला राज्य विधानसभा याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. तर आता राज्य विधान परिषद आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. यामध्ये आपण बघतो ते कमाल सदस्य संख्या किती असू शकते किंवा किमान किती असू शकते. जास्तीत जास्त विधान, लक्षात घ्या स्टेटमेंट काय सांगते, विधानसभेच्या 1/3 विधान परिषदेमध्ये सदस्य संख्या असू शकते, कमाल म्हणजे जास्तीत जास्त. आता 1/3 म्हणजे आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये 288 एवढी सदस्य संख्या विधान सभेमध्ये आहे, त्याच्या 1/3 आपण जवळ बघितलं तर ते आपल्याला संख्या भेटते 28 म्हणजे 78.
तर म्हणून आपल्या विधान परिषदेमध्ये, महाराष्ट्राला विधान परिषद आहे, तर त्यामध्ये 78 ही सदस्य संख्या आपल्याला पाहायला मिळते. तर विधान परिषदेमध्ये विधानसभेच्या 1/3 एवढी कमाल संख्या असू शकते आणि किमान सुद्धा त्याला आहे की किमान 40 पेक्षा कमी असणार नाही, अशा प्रकारे आहे. तर आणखी एक महत्वाचा प्रश्न आयोग विचारते यामध्ये की सध्या भारतामध्ये किती विधान परिषदा अस्तित्वात आहेत. तर आपण बघतो सध्या 6 राज्यामध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत. याआधी जम्मू काश्मीर जर असतं तर म्हणजे ज्याप्रमाणे केंद्रशासित प्रदेशाचा त्याला दर्जा मिळाला होता, त्याआधी ते एक स्टेट होतं, म्हणजे राज्य होतं. परंतु 31 ऑक्टोबर 2019 पासून त्याला काय केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. पण त्यावेळेस काय झालं, त्याच्यामध्ये असणारी जी काही विधान परिषद होती ती काय झाली, बरखास्त करण्यात आली. म्हणून आता आपण जर बघितलं, एकूण 6 राज्य आहेत त्यामध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहार. आता हे पाठच पाहिजे कारण यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, तुम्हाला समोर प्रश्न सुद्धा दिसेल. तर अशा प्रकारे आपण बघतो की हा प्रश्न आपण इथे कव्हर केला. की जर आपण इथे बघितलं तर आर्टिकल 22 आहे ते कशा संबंधित आहे, म्हणजे अनुच्छेद 22 अटक व नजर कैदेत स्थानबद्धता वगैरे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता त्याच्यामध्ये येते, त्याच्याशी संबंधित ते आपल्याला आर्टिकल पाहायला मिळते. त्याचे म्हणजे मूलभूत हक्क तो पाहायला मिळतो. त्याच्यानंतर अनुच्छेद 25 आहे ते त्यामध्ये आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. हा सुद्धा म्हणजे हे सुद्धा आर्टिकल आपल्याला मूलभूत हक्काशी रिलेटेड पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे या प्रश्नाबद्दल आपण अधिकची माहिती बघितली. आता समोरचा प्रश्न पाहू. इथे आर्टिकल 380 राहिले ना. आता आर्टिकल 380 कशाशी संबंधित आहे हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रयत्न करा, सांगण्याचा प्रयत्न करा. जर उत्तर मिळालं तर ठीक. चला आपण आता समोरचा प्रश्न पाहू. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे, असा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. आणि यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. मुख्यमंत्री, दुसरा ऑप्शन आहे राज्यपाल, तिसरा ऑप्शन आहे राज्य निर्वाचन आयुक्त, चौथा ऑप्शन आहे राज्य लोकसेवा आयोग. तर साहजिक आहे राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित प्रश्न आहे, तर तुम्ही उत्तर आपलं काय यायला पाहिजे, राज्यपाल, हे या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. आता महाधिवक्ता आणि महान्यायवादी याबद्दल मी डिटेल लेक्चर घेतलेलं आहे, पूर्ण लेक्चर आहे, त्याची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. आता लक्षात ठेवा, महान्यायवादी जे असतात ना ते पूर्ण भारतातील सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून त्यांना ओळखण्यात येते आणि ते केंद्राच्या ठिकाणी काम करतात. तर महाधिवक्ता आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे महाधिवक्ता असतात. त्यांच्या निवडणूक करणं म्हणजे त्यांची नेमणूक करण्याचं काम कोण करत असते, तर त्या संबंधित राज्याचे राज्यपाल करत असतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर राज्यपाल हे आहे. आणि महाधिवक्ता यांच्याशी संबंधित 165 हे कलम आहे किंवा अनुच्छेद म्हणू शकता, आर्टिकल म्हणू शकता. आणि महत्वाची गोष्ट, ज्याप्रमाणे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असते त्याप्रमाणे त्यांची पात्रता असायला हवी. आणि बाकीचे राज्यपालांच्या मर्जीवरच त्यांची पदावधी डिपेंड असतो, त्यांचा काही असा निश्चित काळासाठी पदावधी नसतो. राज्यपालांची मर्जी त्यामध्ये महत्वाची असते. म्हणजे राज्यपालांना वाटलं काढून टाकायचं तर काढून टाकतील आणि ठेवायचं तर ठेवतील. अशा प्रकारे तुम्ही राज्यपालांवर त्यांच्या मनमर्जीवर हे पद आहे महाधिवक्ता धारण करत असतात. तर अशा प्रकारे आणि डिटेल, यापेक्षाही डिटेल परिपूर्ण A to Z माहिती आपण घेतलेली आहे, लेक्चर आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. तर मग आता समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे. जसं मी तुम्हाला या आधीच आता प्रश्नामध्ये कव्हर केलं, विधानमंडळात जेव्हा प्रश्न आला होता तेव्हा. तर यामध्ये आपल्याला आता तुम्हाला पटापट उत्तर येईल. जसं आपण बघतो यामध्ये ऑप्शन दिलेले आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि केरळ. तर आपल्याला माहिती आहे यामध्ये मध्य प्रदेशमध्ये नाही म्हणून ऑप्शन कटला. ऑप्शन 2 मध्ये आपण बघतो महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिसा, गुजरात. ती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते गुजरातमध्ये नाही, ओडिसामध्ये नाही, आसाममध्ये नाही, हाही ऑप्शन कटला. तिसरा ऑप्शन आहे कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि त्रिपुरा. इथे त्रिपुरा आलाय म्हणून ऑप्शन कटला. तर चौथा ऑप्शन सर्वसमावेशक आहे, कारण तिथे काय आहे, द्विगृही विधिमंडळ आहेत, म्हणजे विधानसभा सुद्धा पाहायला मिळते आणि विधान परिषद सुद्धा पाहायला मिळते. म्हणून आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता याबद्दल आधीच मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे, तर अधिक माहिती पाहिजे असेल पुढील भागामध्ये आपण ते घेऊ. तर ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये प्रश्न विचारलेला आहे, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविले आहेत. अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेचे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत. तर आता राज्याचे अधिकार विचारलेला आहे प्रश्न, तसंही तुम्हाला हिंट लागायला पाहिजे
तर कार्यकारी अधिकार कोणाकडे असतील? कार्यकारी प्रमुख कोण आहे? तर राज्यपाल असतात. तर साहजिक आहे प्रश्नाचं उत्तर राज्यपाल हे असेल. ऑप्शन मध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विधानसभांचे सभापती दिलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देताना फक्त दोनच ऑप्शन तुमच्याकडे असायला पाहिजे होते, एक तर मुख्यमंत्री असायला पाहिजे, एक तर राज्यपाल. तर साहजिक आहे राज्याचे कार्यकारी प्रमुख जे असतात ते राज्यपाल असतात, म्हणून प्रश्न क्रमांक 63 जे उत्तर आहे ते आपलं 2 होईल. आता राज्यपालांच्या बाबतीत आपण जर बघितलं, काही आर्टिकल आहेत ते महत्वाचे आहे, ज्यामध्ये वारंवार प्रश्न पडतो. राज्यपालांच्या बाबतीत आपण जर माहिती बघितली तर राज्यपाल हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात आणि राज्य विधिमंडळाचे अंग असतात. लक्षात ठेवा, यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, राज्य विधिमंडळाचे अंग असतात किंवा नसतात. म्हणजे अंग म्हणजे त्याचा भाग असतात किंवा नसतात असं आहे. ठीक आहे. तर आर्टिकल 153 आहे ते त्यात सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. मग आता प्रत्येक राज्याला राज्यपाल असेल, 28 घटक राज्य आहेत तर 28 राज्यपाल होतील का? असं नाही. तर 7वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस केली होती त्या 1956 मध्ये, त्यावेळेस सांगितलं होतं की एकापेक्षा अधिक राज्यांसाठी सुद्धा एक राज्य म्हणजे एकापेक्षा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतात. म्हणजे एकापेक्षा अधिक म्हणजे 2 किंवा अधिक राज्यांसाठी सुद्धा राज्यपालांची नेमणूक करता येते असा त्याचा अर्थ होतो. आर्टिकल 154 मध्ये सांगितलेले आहे की कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या हाती असतात आणि हाच आपला प्रश्न आहे की 154 नुसार कार्यकारी अधिकार कोणाच्या हाती असतात? तर राज्यपालांच्या हाती असतात. कलम 155 मध्ये काय सांगितलेलं आहे? राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होत असते. आता हा प्रश्न विचारला जाते की राज्यपालांच्या नेमणुकीबाबत काही अटी किंवा शर्ती संविधानामध्ये काही सांगितलेल्या आहेत का? तर असं काही संविधानामध्ये सांगितलेलं नाही. तो अधिकार कोणाला दिलेला आहे? राष्ट्रपतींना दिलेला आहे. राष्ट्रपतीच प्रत्येक राज्यामध्ये राज्यपालांची निवड करत असतात. आपण बघतो कलम 156 मध्ये राज्यपालांचा पदावधी याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे राज्यपालांचा पदावधी राष्ट्रपतींच्या मर्जीवर आहे. राष्ट्रपतींची मर्जी यासाठी महत्वाची असते. ठीक आहे. तसं आपण बघितलं राष्ट्रपतींची मर्जी आणि सरासरी आपण म्हणजे 5 वर्ष असं ते पद धारण करत असतात. कलम 157 मध्ये त्यांची पात्रता सांगितलेली आहे. वय वर्ष 35 पूर्ण असायला पाहिजेत आणि ते भारतीय नागरिक असायला पाहिजेत. आता काही संकेत आहेत जे संविधानामध्ये नमूद नाहीये, परंतु असे काही संकेत आहे की ज्यावरून राज्यपालांची निवड होत असते. की जसं राज्यपाल जे असतात ते राज्याबाहेरील व्यक्ती असतात. मुख्यमंत्र्यांशी सल्ला मसलत करून त्यांना नियुक्त करावे लागते. पण हे फक्त संकेत आहेत, घटनात्मक नाहीत. संविधानामध्ये अशी तरतूद नाही. ठीक आहे. नंतर आपण बघतो कलम 158 मध्ये राज्यपालांच्या पदांच्या अटी शर्ती सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला राज्यपालांच्या बाबतीत काही ऍडिशनल गोष्टी सांगितल्या कारण यावर प्रश्न पडतात. आता लेक्चर खूप मोठं होत आहे. आता मी पटापट काही प्रश्न घेते. जसं आपण बघतो आता पुढचा प्रश्न आपण घेऊ. तर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती रिकाम जागा यांच्याद्वारे होते. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे होते? जसं यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्य लोकसेवा आयोग आणि तिसरा ऑप्शन आहे राज्याचे मुख्यमंत्री, चौथा ऑप्शन आहे राज्याचे राज्यपाल. तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे होत असते? राज्यांचे राज्यपाल यांच्याद्वारे होत असते. आता बघा यामध्ये काही गोष्टी आहेत जे मी तुम्हाला सांगते. जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांची नेमणूक करायची असेल तर तिथे आपण बघतो राष्ट्रपती यांना तो अधिकार असतो. उच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीश असतात आणि इतरही न्यायाधीश असतात तर त्यांची निवडणूक सुद्धा कोण करत असते? म्हणजे नेमणूक कोण करत असते? तर राष्ट्रपती करत असतात. तर जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत ही जी नेमणूक आहे ते कोण करत असते? तर राज्यपाल करत असतात. तर अशा प्रकारे जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवा. यासाठी काही महत्वाच्या ऍडिशनल गोष्टी तुम्हाला सांगते की 15वी घटना दुरुस्ती झाली होती 1963 मध्ये. त्या अंतर्गत उच्च न्यायालयातील जे काही न्यायाधीश आहेत त्यांचं जे वय आहे ते 60 वरून 62 वर्ष केलं होतं. हे ऍडिशनल गोष्ट सांगितली कारण यावर प्रश्न पडलेला आहे. आता आणखी महत्वाची गोष्ट, पहिले 3 उच्च न्यायालय कोणते होते त्यावर सुद्धा हमखास प्रश्न पडतात. जसं बॉम्बे, कलकत्ता, मद्रास. आता सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय याबद्दल आपण डिटेल लेक्चर तुम्ही आपल्या चॅनलला पाहू शकता. तर इथे आपण बघतो की बॉम्बे हे आपलं पहिलं उच्च न्यायालय, त्याच्यानंतर कलकत्ता आणि त्याच्यानंतर मद्रास. हे 1861 चा कायदा होता, त्याच्या अंतर्गत 1862 मध्ये यांची स्थापना झाली होती. अशा प्रकारे काही ऍडिशनल माहिती मी तुम्हाला सांगितली. हे मात्र उच्च न्यायालयाच्या बाबतीत आहे म्हणून लक्षात ठेवा. प्रश्न घेऊ. समोरचा प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे? अभिलेख न्यायालय म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये ऑप्शन दिलेले अनुच्छेद 215, अनुच्छेद 216, अनुच्छेद 217, अनुच्छेद 218.
अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा यामध्ये आता अनुच्छेद 215 मध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल अशा प्रकारे त्या संबंधित अधिकार, जर न्यायालयाचा स्वतःचा अवमान झाला तर त्या संबंधित दंड करण्याचा अधिकार हे समाविष्ट असेल असे अनुच्छेद 215 मध्ये सांगितलेले आहे. आता एक गोष्ट लक्षात, पण इथे जो काही अनुच्छेद बघितला 215 म्हणजे आर्टिकल 215 आहे, हे कोणाच्या बाबतीत झालं तर हे उच्च न्यायालयाच्या बाबतीत झालं. मग अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा एक आर्टिकल आहे. कुठला आहे? 129. लक्षात ठेवा, 129 129 असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर यामध्ये सांगितलेले 129 मध्ये सांगितले सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, ज्याप्रमाणे उच्च न्यायालय आहे तसंच. आणि 215 मध्ये सांगितलेले प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड हे तुम्हाला आता इथे समजलं असेल. तर अशा प्रकारे इथे आपण डिटेल माहिती बघितली. मला सांगितलं होतं की या प्रश्नांच्या शेवटी मी तुम्हाला अभिजात भाषा याबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे. तर बघा, कारण प्रश्न पडू शकतो म्हणून ही माहिती मी घेतलेली आहे. अभिजात भाषा आपण बघतो 12 ऑक्टोबर 2004 रोजी अभिजात भाषा हा दर्जा देण्याचा हा दर्जा देण्याची सुरुवात झाली. त्यासाठी काही निकष आहेत. निकषमध्ये आपण बघतो की भाषा 1500 ते 2000 वर्षांहून अधिक जास्त प्राचीन असावी, ज्यात प्राचीन साहित्य अस्तित्वात असावं, त्या भाषेतील मौलिक साहित्य म्हणजे जसं ग्रंथ असतात किंवा कविता असतात किंवा जे काही लेख असतील ते भाषिक पिढ्यांनी सांस्कृतिक वारसा म्हणून स्वीकारलेलं असावं. भाषा स्वतंत्र असली पाहिजे, अस्सल असायला पाहिजे, इतर भाषेकडून ती उसने घेतलेली नसावी, प्राचीन स्वरूप असायला पाहिजे आणि आधुनिक रूप यातील तफावत स्पष्ट असायला पाहिजे की प्राचीन अशी होती किंवा आधुनिक असं होतं. आणि अशा प्रकारे ती इतर म्हणजे भाषा जी आहे ती आधुनिक रूपापासून स्वतंत्र असावी अशा प्रकारचे काही त्यामध्ये निकष सांगितलेले आहेत. हे निकष मी तुम्हाला जसेच्या तसे वाचून दाखवले, कारण प्रश्न अशाच पद्धतीने पडतो. तर बघा यामध्ये काय झालं होतं की प्रारंभिक काही भाषा होत्या की त्यांना अभिजात भाषा दर्जा देण्यात आला होता. तर अभिजात भाषेमध्ये जसं तामिळ आहे त्यामध्ये 2004 ला दर्जा देण्यात आला होता. नंतर संस्कृत 2005, तेलुगू 2008, तसंच तेलुगू आणि कन्नड 2008 ला दिला होता. आपण बघतो मल्याळम आहे तिला 2013 मध्ये, ओडिया आहे म्हणजे त्याला ओडिया असं आपण म्हणतो 2014 मध्ये. अशा प्रकारे प्रारंभिक भाषेमध्ये मराठीचा समावेश दिसतो का, हिंदीचा समावेश दिसतो का? नाही. तर लक्षात ठेवा, आता आपण बघतो अभिजात भाषांमध्ये आणखी 5 भाषा यांचा समावेश झालेला आहे ऑक्टोबर 2024 मध्ये. कोणकोणत्या? मराठी, पाली, संस्कृत, बंगाली आणि आसामी. एकूण आता किती भाषा झालेल्या? 6 + 5 एकूण 11 भाषा झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या भाषा तुम्हाला माहिती पाहिजे. एलिमिनेशन मेथड करून तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. यासाठी प्रत्येक भाषा तुम्हाला माहिती पाहिजे, कारण भाषा देऊन तुम्हाला प्रश्न विचारू शकतात किंवा प्रारंभिक इतक्या भाषा आहेत किंवा आता सध्या किती भाषा ऍड झाल्या, कधी झाल्या, असे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. इयर सुद्धा विचारू शकतात. तर ही माहिती डिटेलपणे इथे ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर इथे 1 लाइनर सुद्धा प्रश्न पडू शकतो ग्रुप बी सारख्या, ग्रुप सी सारख्या एक्झाम मध्ये. तर मल्टी लाइनर राज्यसेवा त्यामध्ये प्रिलिम्स मध्ये पडू शकतो आणि अशी शक्यता आहे, म्हणून मी हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. अशा प्रकारे आपण पूर्ण अनालिसिस केलं. तसं जर आपण म्हटलं असतं तर 10-15 मिनिटात हे प्रश्न येऊन झाले असते, जसं आपण पेपरमध्ये सोडवतो. परंतु इथे आपण प्रत्येक प्रश्नाचं डिटेल अनालिसिस घेतल्यामुळे हे लेक्चर कसं झालं, खूप मोठं झालं. तरीही सुद्धा मी जेवढं देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे फास्ट जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला. तर अशाच प्रकारे पूर्ण पेपर आहेत ते आपण अनालिसिस करणार आहोत. जवळजवळ 3-4 वर्षाचे पेपर आपल्याला अनालिसिस करायचे आहेत, जेणेकरून पेपरमध्ये एक अप्रोच डेव्हलप व्हावा आणि प्रश्न सोडवण्यासाठी एक स्ट्रॅटेजी डेव्हलप व्हावी आणि प्रश्नाचं अनालिसिस कशा पद्धतीने करावं, प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे हे आपल्याला समजेल. ठीक आहे. तर अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा आपले लेक्चर आहेत, त्याच्या लिंक आहेत, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपलं पोस्ट सेक्शन आहे यामध्ये दररोज प्रश्न सोडवा. तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढील भागामध्ये.